तुम्ही तुमच्या आई-वडिलांना जर घराबाहेर काढण्याचा विचार जरी केला तरी सुद्धा याचे परिणाम आता तुमच्यावरच होणार आहेत। कारण जर तुम्ही त्यांना घराबाहेर काढण्याचा विचार केला तर तुम्हालाच घराबाहेर राहण्याची वेळ येईल। सरकारनेच हा मोठा निर्णय घेतला असून राज्य सरकारकडून मोफत कायदेशीर मदत देण्यात येणार आहे। जानेवारीपासून आतापर्यंत या विभागाने 42 ज्येष्ठांच्या बाजूने निर्णय दिला असून ज्यांच्या मुलांनी त्यांना घराबाहेर काढलेलं आहे त्यांनी आमच्याकडे अर्ज करावा असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी केलेलं आहे। आणि या माध्यमातून आतापर्यंत 42 ज्येष्ठ नागरिकांना न्याय मिळवून देण्यात आलेला आहे। जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना मुलांनी घराच्या बाहेर काढलेलं आहे किंवा त्यांची काळजी घेत नाही, त्यांना जेवायला खायला प्यायला देत नाही, काही मेडिकलची सुविधा असेल तर त्यांना ती पुरवत नाही, तर अशा काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या तर या कायद्यान्वये आपण त्यांना दिलासा देऊ शकतो। जे मुलांनी घराच्या बाहेर काढलेलं आहे त्यांच्या आईवडिलांना, जे की त्यांच्या स्वतःच्या नावानं ते घर आहे, तरीही मुलांनी घराच्या बाहेर काढलं असेल तर आपण त्या मुलांना सांगू शकतो की एकतर तुम्हाला यांना घरात ठेवावं लागेल किंवा आपण अशाही पद्धतीने करू शकतो की त्या मुलांना त्यांच्या घरातून बाहेर काढून आई वडिलांना त्यांच्या घरामध्ये राहण्याचा हक्क देऊ शकतो।